11 जुलै 2025 रोजीपासून संपूर्ण भारतामध्ये अमित जानी दिग्दर्शक प्रोड्युसर यांच्या माध्यमातून उदयपूर फाइल्स या नावाचे एक पिक्चर तयार झालेले आणि ते पिक्चर संपूर्ण देशामध्ये दाखवण्याचं काम सर्व सिनेमागृहामध्ये होणार आहे। याबाबत या वादग्रस्त पिक्चर प्रदर्शित होऊ नये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याबाबतचं एक निवेदन माननीय राज्यपाल, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि दोन्ही उपमुख्यमंत्रींना आम्ही मूल निवासी मुस्लिम मंचाच्या वतीने आम्ही देण्यात आलं आहे। वास्तविक पाहता हा फिल्म जे आहे ते दोन समाजामध्ये धार्मिकते निर्माण करणारी फिल्म आहे। हे फिल्मच्या माध्यमातून दारुल उलूम देवबंद ज्या संस्थेने देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये खूप मोठा त्यांचा योगदान आहे, या धार्मिक संस्थेने, या दारुल उलूम देवबंदने त्या काळी अंग्रेजा विरोध फतवा काढला होता, जहादचा फतवा काढला होता आणि त्या फतव्याच्या मधून त्या धर्मगुरूंनी, मुसलमान धर्मगुरूंनी त्या तिथील असलेल्या विद्यार्थ्यांनी त्या विरोधात मोठी जहाद उभा केली होती। 55,000पेक्षा जास्त धर्मगुरू, मुस्लिम धर्मगुरू त्यामध्ये शहीद झालेले। अमित जानी कदाचित त्यांना याबाबतची माहिती नसेल, ते एक ऐतिहासिक संस्था आहे, पण त्या संस्थेला सुद्धा बदनाम करण्याचं काम केलेलं आहे। मौलाना अरशद मदनी या देशाचे खूप मोठे धर्मगुरू आहेत, त्या धर्मगुरूला बदनाम करण्याचं काम केलेलं आहे। ज्या घटनेला घेऊन कन्हैयालालच्या जे हत्या झाली, एक घटनेला घेऊन नुपूर शर्माच्या वक्तव्यानंतर जे दंगल देशामध्ये उसळली होती, त्या घटनेला घेऊन एक पिक्चर बनवून ते समाजामध्ये धार्मिक ध्रुवीकरण करण्याचं काम जर आपल्या देशामध्ये होत असेल तर त्याला आम्ही खपून घेणार नाही। त्याबाबत राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने त्वरित अशा पिक्चर, ज्या पिक्चरच्या माध्यमातून दोन समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण होतो, ज्या पिक्चरमुळे देशामध्ये राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाते, अशा पिक्चरला परदेशात होऊ देऊ नये। अशा पिक्चरला ताबडतोब अशा पिक्चरवर बंदी आणावी, कारण आपल्या देशामध्ये नेहमी असे घडलेलं आहे की खोटा इतिहास दाखवून लोकांच्या माथी भडकवलेला आहे। यापूर्वीसुद्धा द केरला स्टोरी नावाची एक पिक्चर आली होती, मुस्लिम मुलींना, मुस्लिम महिलांना बदनाम करणारी ते पिक्चर होती। छावा पिक्चर खोटा इतिहास दाखवून समाजामध्ये तेढ निर्माण करणारा त्या पिक्चरच्या माध्यमातून दाखवण्यात आला। 72 उरे, गुजरात फाइल्स अशा प्रकारचे पिक्चर दाखवून समाजामध्ये तेढ निर्माण जर होत असेल तर अशा पिक्चरला कायमस्वरूपी अशा पिक्चरात बंदी आणावी आणि असे पिक्चर दाखवूच नये, जेणेकरून आपल्या देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण होणार नाही। कारण आम्ही नेहमी पाहिलेलं, सतत आम्ही बघतो की अशा पद्धतीचे एखादी पिक्चर येते आणि त्या पिक्चरच्या माध्यमातून धार्मिक भावना भडकवल्या जातात। प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या विषयावर त्याच्यावर आक्षेपार्ह त्यांनी शब्द वापरलेले आहे। नुपूर शर्मा ज्यांनी 2-4 वर्षापूर्वी ज्यांनी वक्तव्य केलं आहे, तोच वक्तव्य पुन्हा त्या पिक्चरमधून दाखवून काय साधू इच्छितात। म्हणून आम्ही या ठिकाणी विनंती करतो की अशा पद्धतीचे पिक्चर असतात त्याच्यावर कायमस्वरूपी बंदी आली पाहिजे, अशी आम्ही विनंतीचा अर्ज माननीय राज्यपाल साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन सादर केलेलं आहे। मी अपेक्षा करतो की आमच्या या निवेदनाचा कुठेतरी दखल या राज्य सरकार घेतील आणि या पिक्चरावर बंदी आणतील, या पिक्चरला प्रदर्शित होऊ देऊ नये अशी या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे। मी अंजुम इनामदार, अध्यक्ष मूल निवासी मुस्लिम मंच।